ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे। या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरुतत्वास साष्टांग नमस्कार। भगवद्गीता ज्ञानेश्वरीचे अध्ययन श्रवण मागील 34 प्रवचन पुष्पाद्वारे आपण केले। आजचे हे 35वे प्रवचन पुष्प 35वा भाग आहे। मागील 34 प्रवचन पुष्पात आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचे 2 अध्याय याचे अध्ययन श्रवण केले। पहिला अध्याय अर्जुन विषाद योग हे आपण सुरुवातीच्या 14 प्रवचन पुष्पात समजून घेतले। त्यानंतरच्या 20 प्रवचन पुष्पात प्रवचन क्रमांक 15 ते 34 म्हणजे मागील प्रवचन पुष्पापर्यंत आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा दुसरा अध्याय सांख्य योग याचे अध्ययन श्रवण केले। आजपासून आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा तिसरा अध्याय कर्मयोग याचे अध्ययन श्रवण सुरू करणार आहोत। यापूर्वी केल्याप्रमाणे प्रत्येक अध्यायाचे अध्ययन श्रवण सुरू करताना त्या अध्यायामध्ये असलेला सारांश आपण त्या अध्यायाचे अध्ययन करण्याच्या पहिल्या प्रवचन पुष्पात समजून घेतले। त्याप्रमाणे आपण आज गीता ज्ञानेश्वरीचा तिसरा अध्याय कर्मयोगाचा सारांश समजून घेणार आहोत। यापूर्वी आपण जे 2 अध्याय याचे अध्ययन केले श्रवण केले त्याचीही आपण काही क्षणामध्ये उजळणी करूयात। म्हणजे कर्मयोगाचा संबंध ह्या 2 अध्यायाशी कसा आहे हेही आपल्याला भगवान श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आशीर्वादाने कृपेने इच्छेने समजेल। सुरुवातीच्या 14 प्रवचन पुष्पामध्ये आपण अर्जुन विषाद योग याचे अध्ययन करताना हे समजून घेतले की गीता ज्ञानेश्वरीच्या प्रगट करण्यामागे भगवान श्रीकृष्ण संत ज्ञानेश्वर माऊलींचे उद्देश कोणते होते, शिकवण कोणती होती। त्यानंतर कुरुक्षेत्राच्या रणांगणाचे वर्णन केले, गीतेची पार्श्वभूमी काय आहे हे समजून घेतले। महाभारताचा महिमा आपण गायला। महर्षी वेदव्यास
हे कशा प्रकारे आद्य गुरु आहेत हे समजून घेतले. कुरुक्षेत्राच्या रणांगणाचे वर्णन केले. पांडव सेनेचे वर्णन, कौरव सेनेचे वर्णन, दुर्योधन कशा प्रकारे कुरुक्षेत्राच्या रणांगणावर आत्मप्रशंसा करतो, द्रोणाचार्यांशी कशा प्रकारे संवाद साधतो, त्यानंतर पांडव सेनेमध्ये असलेला महातेजस्वी रथ, ज्या रथामध्ये भगवान श्रीकृष्ण स्वतः सारथी म्हणून उपलब्ध आहेत, त्या रथामध्ये अर्जुन नावाचा महान योद्धा देखील आहे. अर्जुनाला कौरव सेनेचे निरीक्षण करायची असते, म्हणून अर्जुन भगवान श्रीकृष्णांना कशा प्रकारे दोन्ही सैन्याच्या मध्यभागी रथ नेण्याची विनंती करतो. दोन्ही सैन्याच्या मध्यभागी गेल्यानंतर अर्जुन कौरव सेनेकडे पाहून का हताश, निराश, दुःखी व दयनीय अवस्थेमध्ये जातो, हे सर्व आपण गीता ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय अर्जुन विषाद योग याचे अध्ययन करताना पाहिले. हताश झालेल्या, निराश झालेल्या, दयनीय अवस्थेमध्ये गेलेल्या अर्जुनाला जो भगवान श्रीकृष्णांचा भक्त आहे, शिष्य आहे, मित्र आहे, जिवलग आहे, प्राण आहे, श्वास आहे, भगवान श्रीकृष्णांचा जो सर्वस्व आहे, त्या अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण सांख्य योग या दुसऱ्या अध्यायाच्या माध्यमातून कशा प्रकारे आत्म्याचे वर्णन करून सांगतात, मनुष्याच्या जीवनाचे वर्णन करून सांगतात. मनुष्य नावाच्या ह्या यंत्रामध्ये जे विविध इंद्रिये आहेत, त्या इंद्रियांचे विषय मन, बुद्धी, चित्त, अंतःकरण ह्याचेही वर्णन करून भगवान श्रीकृष्ण सांगतात. मनुष्याच्या बुद्धीचे अपहरण भावनेमुळे कशा प्रकारे होऊ शकते ह्याचेही विस्तृत वर्णन भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला करतात आणि वारंवार विनवणी करतात, कळवळून सांगतात की अर्जुना, तुझा स्वधर्म काय आहे, तू विवेकाने तुझे कर्म कर. निरपेक्ष भाव म्हणजे काय, अलिप्त भाव म्हणजे काय, स्थिर ज्ञानी प्रतिभावान मनुष्याचे बनण्याचे गहन सत्य कोणते आहे, आणि मनुष्य त्याच्या जीवनामध्ये परमानंद किंवा दुःख याची निवड कशा प्रकारे करतो, आणि आनंद आणि दुःख हे दोन्ही गोष्टी मनुष्य स्वतः निर्माण कशा प्रकारे करतो, ह्याचेही अमर प्रवचन भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांख्य योग ह्या दुसऱ्या अध्यायाच्या माध्यमातून दिले. त्याचेही आपण श्रवण मागील प्रवचन पुष्पापर्यंत म्हणजे 34व्या प्रवचन पुष्पापर्यंत केले. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला मार्गदर्शन करत असताना संत ज्ञानेश्वर माऊलींचे त्यांनी जे ज्ञानेश्वरीमध्ये विविध दृष्टांत, उदाहरण, उपमा दिल्या, त्यांचा नम्र भाव, मधुर स्वभाव, माऊलींची मधुर वाणी कशा प्रकारे भगवद्गीतेच्या श्लोकामध्ये विविध रंग भरते, हेही आपण सुरुवातीच्या 34 प्रवचन पुष्पामध्ये पाहिले. आणि ह्या पुढे सुद्धा भगवान श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आधारे, त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या कृपेने, त्यांच्या इच्छेने आपण यापुढीलही अध्ययन आणि श्रवण करणार आहोत. कर्मयोगाचा सारांश आपण आता समजून घ्यायला सुरुवात करूया. कर्मयोगामध्ये भगवद्गीतेत 43 श्लोक आहेत.
आणि त्या 43 श्लोकाच्या आधारे संत ज्ञानेश्वर माऊलींनी 276 ओव्या प्रकट केल्या आहेत. भगवान श्रीकृष्णांनी आणि संत ज्ञानेश्वर माऊलींनी भगवद्गीता ज्ञानेश्वरी मध्ये अर्जुनाला कर्माचे महत्व काय आहे, कर्मयोगाची महती कशी आहे, हे विस्तृतपणे समजावून सांगितले आहे. पहिल्या 8 श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला अलिप्त मानसिकतेने कर्म कसे करावे हे समजून सांगतात. कर्म केल्याशिवाय मनुष्य एक क्षणही राहू शकत नाही आणि कर्माचा त्याग देखील करू शकत नाही. याचे ज्ञानही अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण देतात. ज्ञानयोग, कर्मयोग यातील फरक जरी असला तरी हे दोन्ही माध्यम एकाच अंतिम सत्यापर्यंत पोहोचणारे आहेत हेही ते अर्जुनाला सांगतात. आणि प्रत्येक मनुष्य प्रकृतीच्या 3 गुणांवर आधारित सत्व, रज, तम या त्रिगुणांवर आधारितच कर्म कशा प्रकारे करतो, या त्रिगुणावर प्रत्येक मनुष्य कसा अवलंबून आहे हेही भगवान श्रीकृष्ण संत ज्ञानेश्वर माऊली विस्तृतपणे कर्मयोगाच्या सुरुवातीच्या 8 श्लोकामध्ये सांगतात. जो मनुष्य विषयांशी सतत संलग्न असतो तो मनुष्य कधीही कर्माचा त्याग करू शकत नाही. आणि कर्म त्याग करतो म्हणणे म्हणजे असत्य बोलणे, भ्रम आहे असे माऊली देखील ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात. त्यामुळे प्रत्येक मनुष्याने स्थिर मनाने आणि विवेकाने प्रत्येक कर्म केले पाहिजे. हे कर्मयोगाच्या सुरुवातीच्या 8 श्लोकामध्ये विस्तृतपणे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला समजावून सांगितले आहे. भगवान श्रीकृष्ण नंतरच्या 8 श्लोकामध्ये अर्जुनाला समजावून सांगतात की कर्म म्हणजे भगवंताची सेवा आहे, कर्म हीच पूजा आहे. आणि जो मनुष्य कर्म अहंकाराने करतो, अभिमानाने करतो, त्याची पूजा, त्याची सेवा देवापर्यंत कधीच जात नाही. त्यामुळे प्रत्येक कर्म अभिमान रहित, अहंकार रहित करावे अशी सूचना भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला देतात. आणि कर्म करणे, जन्मापासून मिळालेले कर्म आणि त्या मनुष्याने जागरूकतेने, सावधानतेने निवडलेले कर्म करणे हे त्या मनुष्याचा स्वधर्म आहे. आणि स्वधर्म पाळणे हेच प्रत्येक मनुष्याकडून अपेक्षित आहे. आणि जो मनुष्य स्वधर्मापासून पळून जातो त्याला काळ कठोर शिक्षा करतो. याचेही वर्णन भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला कर्मयोगामध्ये करतात. आणि कर्म करणे ही एक निरंतर घटना आहे. कर्म करणे, स्वधर्म पाळणे म्हणजेच स्वभावात स्थिर होणे आहे. याचेही वर्णन भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला करतात. मानवी जीवन हे खऱ्या स्वभावानुसार जगण्याचे साधन आहे. जीवनाचा उद्धार करून घेण्याचा कर्म हे एक माध्यम आहे. हे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला विस्तृतपणे समजावून सांगतात. कर्म करताना मनुष्य त्याच्या अमर्याद क्षमतेचा वापर करू शकतो. कर्माद्वारे ह्या विश्वात मनुष्य कीर्ती निर्माण करू शकतो. हेही अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण या कर्मयोगाच्या अध्यायामध्ये विस्तृतपणे समजावून सांगत आहेत. पण जो मनुष्य फक्त शारीरिक स्तरावरच जीवन जगतो, इंद्रियांच्या द्वारे स्वतःच्या शरीराचे, मनाचे लाड पुरवण्यामध्येच सदैव मग्न असतो, तो मनुष्य कसा अज्ञानी, अस्थिर, अशांत जीवन जगतो याचीही आठवण परत एकदा
कर्मयोग या तिसऱ्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला करून देतात. अशा अज्ञानी माणसाला कर्माचे महत्व, कर्माची महती कधीही कळणार नाही, हे अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण सांगतात. कर्मयोगामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला अन्न म्हणजे पूर्ण ब्रह्म आहे, अन्न म्हणजे परब्रह्म आहे, अन्न म्हणजे देव आहे, हेही समजून सांगतात. कारण मनुष्याच्या अस्तित्वाचे कारण म्हणजे अन्न आहे. जीवन प्रदान करण्याची प्रक्रिया म्हणजे अन्न आहे. या विश्वाच्या अस्तित्वाचे कारण म्हणजे अन्न आहे. म्हणून अन्न हेच परब्रह्म, अन्न हेच पूर्ण ब्रह्म, अन्न हाच देव, हाच भगवंत, हे देखील भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला कर्मयोग या तिसऱ्या अध्यायामध्ये समजून सांगतात. त्यानंतरच्या 8 श्लोकामध्ये, श्लोक क्रमांक 17 ते 24 ह्या 8 श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जोपर्यंत दिव्य ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत प्रत्येक मनुष्याने कर्म करतच राहिले पाहिजे, हे विस्तृतपणे समजावून सांगितले आहे. पण एकदा का दिव्य ज्ञान मिळाले, आत्मपरिवर्तन, साक्षात्कारापर्यंत तो मनुष्य पोहोचला, त्यानंतर त्या मनुष्याने इतरांच्या कल्याणासाठी, विश्व कल्याणासाठी प्रत्येक कर्म केले पाहिजे, हे सुद्धा विस्तृतपणे समजावून सांगितले आहे. असा हा आत्मसाक्षात्कार झालेला, आत्मपरिवर्तन झालेला मनुष्य सुद्धा अलिप्त कर्म करणे अनिवार्य आहे. आत्मसाक्षात्कार झाला म्हणून, आत्मपरिवर्तन झाले म्हणून निष्क्रिय बसणे हे त्या मनुष्याकडून, त्या ज्ञानी स्थिर मनुष्याकडून अपेक्षित नाही. कारण जर त्याने असे केले तर सर्वजण त्याचे अनुकरण करतील आणि सर्वजणच निष्क्रिय राहतील. आणि मी सुद्धा त्यासाठीच कशा प्रकारे कर्म करतो, हेही भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला या 8 श्लोकामध्ये समजून सांगतात. त्यानंतरच्या 8 श्लोकामध्ये, 8 ते 10 श्लोकामध्ये, श्लोक क्रमांक 25 ते 35 या 10 श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ज्ञानी माणसाचे चिन्ह, अज्ञानी माणसाची लक्षणं कोणती आहेत, हे समजावून सांगतात. ज्ञानी माणसाने कशा प्रकारे विकार मुक्त होऊन राग, द्वेष, अहंकार हे बाजूला ठेवून कर्म केले पाहिजे. आणि कर्म करत असताना कोणतीही गोष्ट सिद्ध न करण्याच्या भानगडीत पडले पाहिजे. म्हणजे आपली स्वतःची प्रतिष्ठा स्थापन करण्यासाठी कर्म कधीच करू नये, ह्याचेही वर्णन भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला कर्मयोग या अध्यायामध्ये श्लोक क्रमांक 25 ते 35 मध्ये करतात. कर्म करत असताना अशा ज्ञानी मनुष्याने सदैव नम्र राहिले पाहिजे. मी करता नाही ही भावना त्या ज्ञानी मनुष्याच्या मनामध्ये सदैव असली पाहिजे, हेही अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण समजावून सांगतात. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ह्याचाही उल्लेख कर्मयोगामध्ये करतात की फक्त अहंकारी मनुष्यच त्याच्या कर्माचा सदैव सतत उल्लेख करत असतो. पण जो मनुष्य विवेकी असतो, ज्ञानी असतो, प्रतिभावान असतो, तो प्रत्येक कर्म भगवंताची सेवा समजून करतो. प्रत्येक कर्म भगवंताच्या चरणी अर्पण करतो. प्रत्येक कर्माचे कर्मफळ देखील भगवंताच्या चरणी कसे अर्पण करतो, याचेही विस्तृत वर्णन कर्मयोग या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण करतात. त्यानंतरच्या शेवटच्या 7 श्लोकामध्ये, कर्मयोगाच्या शेवटच्या 7 श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला वासना आणि विकार हे मनुष्य जीवनाचे कसे महाशत्रू आहेत ह्याचे वर्णन करतात. वासना, विकार ह्यामुळे मनुष्याच्या जीवनाची कशी अधोगती, धोकादायक पडझड, पतन
आणि ऱ्हास होतो, हेही भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगतात. इंद्रिये, मन, बुद्धी हे वासना आणि विकारांचे निवास स्थान कशा प्रकारे बनतात हे सुद्धा श्रीकृष्ण अर्जुनाला कर्मयोग ह्या अध्यायामध्ये समजावून सांगतात. आणि जो मनुष्य फक्त वासनेच्या आहारी गेलेला असतो, विकारांच्या आधारावर जीवन जगतो, तो मनुष्य कशा प्रकारे पापानंतर पाप करून पापांच्या राशी निर्माण करतो हे सुद्धा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगणार आहेत. आणि त्याचे मन, त्याची बुद्धी, त्याची इंद्रिय त्याच्या जीवनाचे अपहरण करून त्याला अज्ञानाच्या अंधकारात कसे ढकलतात आणि तो मनुष्य कधीच भगवंताचा, देवाचा अनुभव कधीही घेऊ शकत नाही. कारण देव, भगवंत हा इंद्रिये, मन, बुद्धीच्या पलीकडे कसे आहेत ज्याचेही वर्णन भगवान श्रीकृष्ण 3ऱ्या अध्यायामध्ये कर्मयोगामध्ये शेवटच्या 7 श्लोकामध्ये करणार आहे आणि त्याचे श्रवण अर्जुनाला घडवणार आहेत. आज आपण कर्मयोग हा भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 3रा अध्याय, यात काय सारांश आहे, याचे अंतरंग कसे आहे हे समजून घेतले. आजच्या अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण आज हा संदेश देत आहे की प्रत्येक मनुष्याने कर्माचे महत्व, कर्माची महती समजून घेऊनच या जीवनाची आनंद यात्रा पार पाडली पाहिजे. आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 3रा अध्याय कर्मयोग याचे अध्ययन करत आहोत. पुढील 36व्या प्रवचन पुष्पात म्हणजे कर्मयोगाच्या सुरुवातीलाच शिष्य अर्जुन, भक्त अर्जुन त्याच्या गुरूंना, त्याच्या भगवंताला म्हणजेच भगवान श्रीकृष्णांना कोणता सात्विक आणि बुद्धिमान प्रश्न विचारतो, ज्यामुळे भगवान श्रीकृष्ण त्याच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी आतुर होतात हे पाहणार आहोत. आणि त्यानंतर गुरु शिष्याचे नाते किती पवित्र असते हे सुद्धा आपण पुढील 36व्या प्रवचन पुष्पात समजून घेणार आहोत. आज परत एकदा आपण वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील. आजची झालेली वाणी सेवा भगवान श्रीकृष्ण, प्रभू श्रीराम, संत ज्ञानेश्वर माऊली व सर्व संतांच्या चरणी, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय.